गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर कसं करायचं आणि राऊंड अप कसं करायचं ते आपण बघितलंय. त्यानंतर नेक्स्ट बघा आता डिटर्मिनेशन ऑफ इम्पिरिकल फॉर्म्युला अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला. इम्पिरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट कसं करायचं ते आपल्याला बघायचं. आता हे इम्पिरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट करण्यासाठी काही आपले रूल्स आहेत. ओके, त्यामध्ये सुरुवातीला इम्पिरिकल फॉर्म्युला आपलं काय समजणार. इम्पिरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला कशाला असणार. इम्पिरिकल फॉर्म्युला म्हणजे काय असणार. सिम्पलेस्ट रेशो, simplest ratio of atoms of constituent elements. Simplest ratio of atoms of constituent elements in the molecule. Okay, is called empirical formula. Okay, is called empirical formula. Simplest ratio of atoms of constituent elements in the molecule. Molecule मध्ये एलिमेंटच्या आयटमचा सिम्पलेस्ट रेशो. ओके, त्याला आपण empirical formula असं म्हणणार. फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये तुम्हाला दिला असेल बघा, याच्यामध्ये if we take here सोडियम कार्बोनेट क्लास Na2CO हा मॉलिक्यूल असेल. ह्याच्यामध्ये एलिमेंट्स कुठले आहेत आपले. सोडियम एक आहे, त्यानंतर कार्बन आहे आणि नेक्स्ट कोण आहे, ऑक्सिजन आहे. तीन एलिमेंट्स आहेत ना. तीन एलिमेंटचा ॲटम्स आहे लक्षात घ्या. सोडियम, कार्बन आणि ऑक्सिजन ही एलिमेंट्स आहेत. ह्यांचा तीन एलिमेंटचा सिम्पलेस्ट रेशो आपल्याला इथे दिलेला आहे, म्हणजे 1:2 1:2. ओके, 1. ओके, कुठले एलिमेंट्स आहेत, सोडियम, कार्बन, ऑक्सिजन. ओके, सिम्पलेस्ट रेशो ऑफ ॲटम्स ऑफ कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स. ओके, इम्पिरिकल फॉर्म्युलामध्ये फक्त कुठल्या एलिमेंटचे ॲटम्स आहेत एवढंच रिप्रेझेंट केलं जातं. त्याचा नंबर किती आहे तो रिप्रेझेंट केला जात नाही. तर सोडियमचे नंबर 2 आहेत, पण 2 सोडियम आहे असं सांगितलं जात नाही. चल का, फक्त किती ॲटम्स आहेत, कुठल्या एलिमेंटचे ॲटम्स आहेत हे सांगितलं जातं. चल का, त्या सोडियम एलिमेंटचे ॲटम्स आहेत, कार्बन ह्या एलिमेंटचे ॲटम्स आहेत आणि ऑक्सिजन ह्या एलिमेंटचे ॲटम्स आहेत एवढंच रिप्रेझेंट केलं जातं. ओके, चल का, हा आपला इम्पिरिकल फॉर्म्युला असा आहे. आणि याच्यामध्ये बघा नेक्स्ट इथं आपला मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार बघा. मॉलिक्युलर फॉर्म्युला द ऍक्च्युअल नंबर ऑफ atoms of constituent elements in the molecule. Okay, त्याला आपण म्हणणार आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. इज कॉल्ड मॉलिक्युलर फॉर्म्युला. चलो, ऍक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स ऑफ कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स इन द मॉलिक्यूल. मॉलिक्यूल मध्ये असा एलिमेंटचा ॲटमचा ऍक्च्युअल नंबर किती असणार. आता इथं बघा, ही तुम्ही एक्झाम्पल घेतलंय. ओके, इथचे ऍक्च्युअल ॲटम्स किती आहेत. सोडियमचे ॲटम किती झाले आपले, 2 आहेत ना. तो का, कार्बनचा 1च आहे, ऑक्सिजन किती आहेत, 3 आहेत ना. तो का, एखाद्या एलिमेंटचे ऍक्च्युअल ॲटम किती प्रेझेंट आहेत त्या मॉलिक्यूल मध्ये हा कोण सांगतो, मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगत असतो. इम्पिरिकल फॉर्म्युला फक्त कुठल्या एलिमेंटचे ॲटम्स आहेत, जे सोडियमचे ॲटम्स आहेत, कार्बनचे ॲटम्स आहेत, ऑक्सिजनचे ॲटम्स आहेत एवढं सांगत असतो. त्यांच्या ॲटमचा नंबर तो रिप्रेझेंट करत नाही. चल का, फक्त सिम्पलेस्ट रेशो म्हणजे काय, कुठल्या एलिमेंटचे ॲटम्स आहेत एवढंच तिथे रिप्रेझेंट केलं. आणि मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये ऍक्च्युअली त्या एलिमेंटचे ॲटमचा नंबर किती आहे तो रिप्रेझेंट केला जातो. म्हणजे सोडियमचे किती ॲटम्स आहेत, 2 नंबर आहे त्याचा. कार्बनचा 1 आहे, ऑक्सिजनचा 3 आहे. अशा पद्धतीने. किंवा तुम्ही इथं सिंपल इथे घेतला असेल, CH4 घेतला असेल तर इथं कार्बन 1 आहे, हायड्रोजन 4 आहे, हे असं रिप्रेझेंट केलं जातं. चल का,
ऍक्च्युअल आयटम्स, एखाद्या एलिमेंटचे ऍक्च्युअल आयटम्स किती आहेत, ऍक्च्युअल नंबर ऑफ आयटम्स, हा मॉलिक्युलर फॉर्म्युला रिप्रेझेंट करत असतो. इम्पिरिकल फॉर्म्युला फक्त कुठल्या एलिमेंटचे आयटम्स आहेत एवढं सांगत असतो, कार्बन आणि हायड्रोजनचे आयटम्स आहेत एवढं सांगत असतो. चल का, सिंपल रेशो सांगत असतो. चल का, हे लक्षात ठेवायचं. आता मग हाच इम्पिरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला हा रिप्रेझेंट कसा केला जातो, ते काढायचं कसा कॅल्क्युलेट केला जातो इम्पिरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला, तो आपण आता स्टडी करणार आहे. त्याचे रूल्स आहेत, काही स्टेप्स आहेत मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि इम्पिरिकल फॉर्म्युला डिटरमाइन करण्यासाठी, ते आपण बघूया याच्यामध्ये. याच्यामध्ये स्टेप्स कुठल्या स्टेप्स आहेत बघा. इम्पिरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला डिटरमाइन करण्याच्या स्टेप्स कुठल्या आहेत आपल्याला बघायचं. पहिली स्टेप जी आहे, फर्स्ट स्टेप याच्यामध्ये काय हे लक्षात घ्या, त्यामध्ये पर्सेंटेज ऑफ ऑल द एलिमेंट्स, पर्सेंटेज ऑफ ऑल द एलिमेंट्स. ओके, पहिला रूल आहे percentage of all the elements present in the compounds, present in the compounds, okay, percentage of all the elements present in the compounds are determined experimentally, are determined एक्सपेरिमेंटल. ओके, ते कंपाऊंड मध्ये जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटची पर्सेंटेज जी आहे ती एक्सपेरिमेंटल डिटरमाइन केली जाते. म्हणजे एखाद्या कंपाऊंड मध्ये तो एलिमेंट किती पर्सेंट मध्ये प्रेझेंट आहे तो एक्सपेरिमेंटल डिटरमाइन केला जातो. आपण तो डिटरमाइन केला जात नाही. ऑलरेडी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये त्या एलिमेंटची पर्सेंटेज दिली जाते. त्यानंतर हे सगळे रूल्स आहेत. पर्सेंटेज ऑफ ऑल दी एलिमेंट प्रेझेंट इन द कंपाउंड्स आर डिटरमाइंड एक्सपेरिमेंटली. द सम ऑफ पर्सेंटेज, the sum of percentage, the sum of percentage of the constituent elements, of the constituent elements, okay, of the constituent elements must be 100, must be 100. लक्षात आहे, म्हणजे त्या कंपाऊंड मधील सगळ्या एलिमेंटच्या पर्सेंटेजची सम किती आली पाहिजे, 100% आली पाहिजे. लक्षात घ्या, सगळ्या एलिमेंटच्या पर्सेंटेजची सम 100% आली पाहिजे. जर 100% सम येत नसेल तर तिथं ऑप्शन असणार आहे आणि ऑप्शनची पर्सेंटेज कशी करणार आपण, 100 मायनस सम ऑफ पर्सेंटेज ऑफ अदर एलिमेंट्स. ओके, if less than 100%, okay, if less than 100%, then oxygen is present, then oxygen is present, then oxygen is present with percentage equal to okay, त्यांची पर्सेंटेज काय बघा, विथ पर्सेंटेज इक्वल टू डिफरन्स बिटवीन 100 and sum of percentage of constituent elements, sum of percentage of constituent elements.
ओके. सम ऑफ पर्सेंटेज ऑफ कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स. अशा केलं पहिला रूल काय बघा, तुम्हाला सगळ्या एलिमेंटची पर्सेंटेज ही एक्सपेरिमेंटल डिटरमाइन केली आहे, हे तुम्हाला काढावं लागत नाही. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी सगळ्या एलिमेंटची पर्सेंटेज दिली जाते, पण त्या दिलेल्या एलिमेंटच्या पर्सेंटेजची सम 100 आली पाहिजे. 100 येत नसेल तर तिथं कोण असणार आहे, ऑप्शन प्रेझेंट असणार आहे. आणि ऑप्शनची पर्सेंटेज आपण कशी काढणार आहे, डिफरन्स बिटवीन 100 मायनस सम ऑफ पर्सेंटेज ऑफ ऑल द एलिमेंट्स. ओके, हा फर्स्ट रूल आहे. नंतर सेकंड याच्यामध्ये काय सांगतोय बघा, नंबर ऑफ मोल्स ऑफ इच कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स. तर नंबर ऑफ मोल्स ऑफ each constituent elements, the number of moles of each constituent elements present in 100 gram of substance, present in 100 gram of substance, present in 100 gram of substance is obtained by आता हे आपण कशी करणार आहोत, is obtained by dividing percentage of the element, dividing percentage of element by its atomic mass. By its atomic mass. Okay. अशा पद्धतीने नंबर ऑफ मोल्स आपण काढून घेणार. नंबर ऑफ मोल्स ऑफ each constituent elements present in 100 gram of substance. आता पर्सेंटेज काढणार आहे, सगळ्या एलिमेंटच्या पर्सेंटेजची सम 100% येणार आहे, म्हणजे तो सबस्टन्स 100 ग्रॅम असणार आहे. 100 ग्रॅम मध्ये त्या एलिमेंटचा मोल्स किती आहे, ते मोल्स कसे काढायचे, तर त्या एलिमेंटची पर्सेंटेज डिवाइड बाय इट्स ॲटॉमिक मास करायचं. म्हणजे समजा तुम्हाला कार्बनची पर्सेंटेज दिली असेल, फॉर एक्झाम्पल 25.4% की अशी पर्सेंटेज दिली असेल कार्बनची, तर मोल्स काढायचे. मोल्स ऑफ कार्बन कसे करणार, मोल्स आपण स्मॉल एन ने रिप्रेझेंट करत असतो. मोल्स कसे येणार, पर्सेंटेज डिवाइड बाय percentage of element divided by its atomic mass. Percentage of किती आहे 24.5. कार्बनचा atomic mass आपला 12 असतो, हे आपण करायचं. चल का हे 2.2 असं समथिंग गेलं सर. ओके, अशा पद्धतीने आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे, हे आपण प्रॉब्लेम मध्ये बघणारच आहे. ओके, अशा पद्धतीने हे नंबर ऑफ मोल्स आपल्याला काढायचं आहे. हा सेकंड रूल आहे नंबर ऑफ मोल्स काढण्याचा. त्यानंतर नेक्स्ट बघा याच्यामध्ये the ratio of number of moles of the ratio of number of moles of constituent elements the ratio of number of moles of constituent elements is determined and the ratio is converted into smallest simple whole number ratio. Smallest simple whole number ratio. Smallest simple whole number ratio. ओके, लक्षात घ्यायच्यामध्ये आपण इथं नंबर ऑफ मोल्स मिळणार. थर्ड स्टेप मध्ये आपण काय घेणार आहे, त्या कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंटच्या नंबर ऑफ मोल्सचा रेशो घेणार आहे.
ओके, तो रेशो आपण डिटरमाइन करणार आहे किती येतात आणि तो रेशो काय करणार आहे सिम्पलेस्ट रेशो मध्ये कन्वर्जन करणार आहे स्मॉलेस्ट तर सिम्पलेस्ट आणि होल नंबर रेशो आला पाहिजे होल म्हणजे नंबर आला पाहिजे फ्रॅक्शन नको आहे 1.2 1.3 असा नको डायरेक्ट 1 किंवा 2 पाहिजे चल का 3 पाहिजे 4 पाहिजे होल नंबर आला पाहिजे फ्रॅक्शन नको चल का okay ratio is converted into smallest the simple whole number ratio okay त्यानंतर नेक्स्ट बघा if the ratio is obtained fractional if the ratio is obtained fractional if the ratio is obtained fractional if the ratio obtained is fractional then it may be multiplied by then it may be multiplied by then it may be multiplied by okay then it may be multiplied by convenient integer then it may be multiplied by convenient integer it may be multiplied by convenient integer to obtain whole number ratio to obtain whole number ratio to obtain whole number ratio sometimes minor fractions are neglected sometimes minor fractions are neglected and ratio is converted into a ratio is converted into simple whole number ratio हा रूल आहे लक्षात कोण रूल आहे जर तुम्हाला नंबर ऑफ मोलचा रेशो जर फ्रॅक्शन मध्ये येत असेल तर आपण तो मल्टिप्लाय करायचा आहे सुटेबल इंटिजर आपण घ्यायचा कन्व्हिनियंट इंटिजर घेऊन तो आपण मल्टिप्लाय करायचा तो मल्टिप्लाय करून सुद्धा होल नंबर मिळत नसेल तर काही वेळा मायनर फ्रॅक्शन काय करायचं निग्लेक्ट करायचं आणि त्या नंबर ऑफ मोलच्या रेशोचं कन्वर्जन सिंपल होल नंबर रेशो मध्ये करायचं चल का आपण आता प्रॉब्लेम मध्ये हे सगळं क्लिअर होईल पण आता प्रॉब्लेम घेणार याच्यानंतर तर त्यानंतर बघा नेक्स्ट रूल याच्यामध्ये काय द होल नंबर्स ऑफ रेशो the whole number of the ratio the whole number of the whole number of a ratio of number of moles of the ratio of number of moles the whole number of the ratio of number of moles of the elements are written
the whole number of the ratio of number of cones of the element are written as subscript to the right side of corresponding atom. To the right side of corresponding atom. To the right side of corresponding atom of the element. Right side of the corresponding atoms of the elements. Right side of the corresponding atoms of the element to obtain empirical formula of the compound. To obtain empirical formula of the compound. To obtain empirical formula of the compound. आणि त्यानंतर नेक्स्ट रूल बघा, जर जो आपल्याला होल नंबर रेशो मिळणार आहे नंबर ऑफ कोनचा, तो एलिमेंटच्या राईट साइडला लिहायचा, त्यावेळी आपला एम्पिरिकल फॉर्म्युला मिळणार आहे. नंतर नेक्स्ट रूल, मॉलिक्युलर मास ऑफ द सबस्टन्स. मॉलिक्युलर मास और मोलर मास of the substance. Molecular mass of the substance is determined by convenient molecular mass of the substance is determined by convenient experimental method. Convenient experimental method. Convenient experimental method. Then the ratio of molar mass of the substance ratio of molar mass of the substance to the empirical formula mass empirical formula mass of the substance is determined say it is R. Okay, ह्याला स्मॉल r असं कन्सिडर करायचं. बघा इथं मॉलिक्युलर मास ऑफ द सबस्टन्सचं मॉलिक्युलर मास आहे एक्सपेरिमेंटल मेथडने डिटरमाइन केला तर तुम्हाला हे ऑलरेडी दिलं जातं, किंवा त्या मॉलिक्युलमध्ये सगळ्या ॲटमच्या ॲटॉमिक मासची सम करून आपण ते काढत असतो. आणि मॉलिक्युलर मास ऑफ द सबस्टन्स आणि एम्पिरिकल मास ऑफ द सबस्टन्स या दोघांचा रेशो आपण काढतात, त्याला r असं म्हणणार आहे, स्मॉल r. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण कसं करणार असं बघा. देन molecular formula is equal to R into empirical formula.
empirical formula of the compound. ओके, हे सगळे आपले रूल्स आहेत लक्षात घ्या. जो R मिळणार आहे तो इथे आपण एम्पिरिकल फॉर्म्युला मल्टिप्लाय करणार आहे. हे सगळे आपले रूल्स आहेत. एम्पिरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला डिटरमाइन करायचे. लक्षात आलं? ओके, आता ह्या रूल्स वरून आपण एम्पिरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट करणार आहे. लक्षात येईल ना? ओके, मग आता प्रॉब्लेम आपण ह्याच्यामध्ये घेणार आहे. हा प्रॉब्लेम घेतल्यावर तुमचे हे सगळे रूल्स क्लिअर होतील. ओके, ह्याच्यावरचे प्रॉब्लेम्स तुम्हाला सीईटी नीट जेई साठी विचारायचे नसतात. तुम्हाला बोर्ड एक्झामला सुद्धा 11च्या हे टोटल आपले हे 3 मार्क्स साठी प्रॉब्लेम असतो. 3 to 4 मार्क्स साठी. याच्यातला प्रॉब्लेम आपण घेणार आहे. अ कंपाउंड कंटेनिंग a compound contains 4.07% hydrogen. Okay, कंपाउंड मध्ये 4.07% हायड्रोजन दिलेला आहे. 24.27% कार्बन and 71.65% chlorine. Okay, 71.65% chlorine by mass. Okay, its molar mass is 98.96. Molar mass is 98.96 gram. What is empirical formula? What is empirical formula? तुम्हाला फक्त इथे empirical formula विचारलाय, molecular formula विचारलेला नाही. बघा इथं empirical formula विचारलाय. atomic mass तुम्हाला दिलाय. atomic mass of hydrogen. हायड्रोजनचा atomic mass दिलाय तुम्हाला. Atomic mass of hydrogen, carbon and chlorine. Carbon and chlorine are 1.008, कार्बनचं 12.00 and chlorine 35.45 respectively. So अशात आपल्याला हा प्रॉब्लेम दिलाय. काय बघा याच्यामध्ये कंपाउंड कंटेन्स 4.07% हायड्रोजन, 24.27% carbon and 71.65% chlorine by mass. Its molar mass is 98.96 gram. What is empirical formula? Atomic mass of hydrogen, carbon and chlorine are 1.008
हे आपला सिंबल कशाचा म्यू म्हणतो आपल्याला ॲटॉमिक मास युनिट की ॲटॉमिक मास हे AMU मध्ये एक्सप्रेस केलं जातं ॲटॉमिक मास युनिट चल का सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री चल का AMU किंवा ह्यालाच आपण युनिफाईड मास असं म्हणतो किंवा ह्यालाच आपण डाल्टन असं म्हणतो चल का ओके की ॲटॉमिक मास AMU म्हणजे म्यू मध्ये एक्सप्रेस केलं जातं ते 12 म्यू आहे कार्बनचं आणि आपलं क्लोरीनची किती 35.453 म्यू रिस्पेक्टिव्हली तर हे सगळ्यांचं आपलं ॲटॉमिक मास दिलेलं आहे आता लक्षात घ्या एम्पिरिकल फॉर्म्युला आपल्याला फाइंड आउट करायचा आहे पहिला रूल आपला काय आहे फर्स्ट रूल काय आपला percentage of all the elements can be determined experimentally सगळ्या एलिमेंटची पर्सेंटेज ही एक्सपेरिमेंटल डिटरमाइन केली जाते ही एक्सपेरिमेंटल डिटरमाइन करूनच आपल्याला दिले ना पर्सेंटेज आपण काही काढलेले नाही ऑलरेडी दिले ते एक्सपेरिमेंटवर त्यानंतर नेक्स्ट काय बघा इफ द पर्सेंटेज ऑफ द एलिमेंट मस्ट बी 100% एक्सल का सगळ्या एलिमेंटच्या पर्सेंटेजची सम काय आली पाहिजे 100% आली पाहिजे लक्षात घ्या इथे काय बघायचं जर 100 येत नसेल तर त्याच्यामध्ये काय असणार आहे ऑप्शन पेड असणार आहे मग ऑप्शनची पर्सेंटेज कसे ना 100 मायनस सम ऑफ पर्सेंटेज ऑफ द एलिमेंट्स बघा इथं काय काय दिले तुम्हाला बघा याच्यामध्ये गिवन व्हॅल्यू काय आहे बघा पर्सेंटेज ऑफ कार्बन दिलाय 4.07% त्यानंतर सॉरी पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन दिलेला आहे इथे आपली ती 4.07 पर्सेंटेज ऑफ कार्बन 24.27% क्लोरीनची किती पर्सेंटेज Cl 71.65% दिले आहे तुम्हाला मोलर मास आणखी दिला आहे मोलर मास किती आपला 98.96 हे दिलेला आहे ओके त्यानंतर तुम्हाला ॲटॉमिक मास दिले सगळ्यांचं ॲटॉमिक मास हायड्रोजनचं दिले 1 म्यू राउंड फिगर आपण घेतलं समजा राउंड इट अप 1 त्यानंतर ॲटॉमिक मास ऑफ कार्बन 12 म्यू ॲटॉमिक मास ऑफ ओके ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन हे आपले तिथे 35.453 ह्याचा राउंड अप करायचा आपण मोर दॅन 5 असेल रिझल्ट मध्ये तर आपण ते नेक्स्ट 1 चे ॲडिशन करत असतो हे किती येणार आपलं 35.5 चला हे सगळ्या दिलेल्या व्हॅल्यू आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे एम्पिरिकल फॉर्म्युला फाइंड आउट करायचा हा आपल्याला काढायचा एम्पिरिकल फॉर्म्युला लक्षात का हे सगळे गिवन येणार आता बघा इथं आपल्याला एम्पिरिकल फॉर्म्युला काढायचा तर काय केलं पाहिजे दिलेल्या एलिमेंटची पर्सेंटेज 100 येते का बघायचं सगळ्या एलिमेंटची पर्सेंटेजची सम 100 येते का बघायचं सम ऑफ पर्सेंटेज सम ऑफ पर्सेंटेज बघा इथं पर्सेंटेज ऑफ कार्बन प्लस पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन पर्सेंटेज ऑफ कार्बन प्लस पर्सेंटेज ऑफ क्लोरीन ते आपल्याला किती आहे ते बघितलं पाहिजे हायड्रोजनची पर्सेंटेज किती दिली आपल्याला 4.07 क्लोरीनची पर्सेंटेज किती दिली आहे सॉरी कार्बनची पर्सेंटेज 24.27 दिली आहे क्लोरीनची किती आहे 71.65% दिलेलं आहे आता ह्या सगळ्या एलिमेंटची पर्सेंटेजची सम 100 आलीच पाहिजे येत नसेल तर तिथं ऑप्शन पर्यंत असणार आहे ऑप्शनची पर्सेंटेज कशी करणार आहे 100 मायनस सम ऑफ पर्सेंटेज ऑफ अदर एलिमेंट्स त्या सगळ्या एलिमेंटच्या पर्सेंटेजची सम मायनस करणार आपण 100 मधून कारण 100 येते का बघा येत असेल तर ऑप्शन नसणार नाही त्याच्यामध्ये 100 पेक्षा कमी येत असेल तर ऑप्शन असणार आता किती आहे ना बघा हे 5 आहे 5 आणि 7 आपले किती झालं हे 12 झालं
12 आणि 7 किती झालं आपलं हे. ओके बघा याच्यामध्ये हे आपल्या इकडे 5 आहे ना, 5 आणि 7 किती झालं टोटल आपलं हे सम बघा याच्यामध्ये 7 आणि 5 12 झालं. 12 प्लस 7 आपलं किती झालं 19 झालं ना, तर का 19. ओके त्यात इथं 1 येणार. 6 प्लस 1 7, 7 आणि 2 किती झालं 9 झालं ना, इकडे 0 आहे. ओके हे 9 झालं. परत पॉइंट आहे, परत बघा इथं 1 आणि हे 4 5 झालं. 5 आणि 4 हे 9 झालं ना, बरोबर. परत 7 आणि 2 किती झालं 9 झालं. ओके म्हणजे ही किती आली सम आपली 99.99% आली. पॉइंट 1 म्हणजे हे निग्लिजिबल आहे, म्हणजे जवळपास 99.99 म्हणजे हे काय आलं आपलं 100% आली. लक्षात घ्या सगळ्यांचे सम 100% आले. त्यामुळे इथं ऑप्शनात आहे का नाही. 100 पेक्षा कमी जर सम येत असेल तर तिथं ऑप्शन असतो. मग त्यावेळी तुम्ही ऑप्शनची पर्सेंटेज कसं करताय 100 मधून त्या सगळ्या एलिमेंटची सम समजा 70 आली असेल तर ती मायनस करणार, ऑप्शनची पर्सेंटेज 30% येणार. इथं ऑलरेडी 100% आलेलं आहे, त्यामुळे ऑप्शन इथे कसं आहे ॲब्सेंट आहे ना, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे आता डायरेक्ट आपला सेकंड रूल काय सांगतोय बघा. पहिला रूल आपला इथे झाला आहे, काय सांगतोय आपला सेकंड रूल. तर नंबर ऑफ मोल्स काढायचे आहेत ना, नंबर ऑफ मोल्स ऑफ each constituent element present in 100 ग्रॅम ऑफ दी सबस्टन्स. तर ही सगळ्या एलिमेंटची पर्सेंटेज 100 येते ना. 100% म्हणजे काय 100 ग्रॅम सबस्टन्स असणार आहे. 100 ग्रॅम सबस्टन्स मध्ये कार्बन किती असणार आहे 24.27, हायड्रोजन 4.07 ग्रॅम असणार आणि क्लोरीन किती असणार आहे 71.65 ग्रॅम असणार आहे. तर नंबर ऑफ मोल्स काढायचे आहेत. तर सुरुवातीला नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन कार्बन क्लोरीन ह्या सगळ्यांचेच काढायचे आपल्याला नंबर ऑफ मोल्स. तर नंबर ऑफ मोल्स बघा, नंबर ऑफ मोल्स पहिल्यांदा नंबर ऑफ मोल्स मी आता घेतो हायड्रोजनचे. हायड्रोजनचे नंबर ऑफ मोल्स कसे येणार सांगा. नंबर ऑफ मोल्स आपण स्मॉल एन ने रिप्रेझेंट करत असतो. कसे नंबर ऑफ मोल्स काढायचे सांगितले आपल्या रूल मध्ये, पर्सेंटेज डिवाइड बाय एटॉमिक मास. सांगा पर्सेंटेज किती आहे सांगा हायड्रोजनची किती पर्सेंट आहे. हायड्रोजनची आपली 4.07 आहे ना, सांगा 4.07 डिवाइड बाय काय इथं एटॉमिक मास. हायड्रोजनचा एटॉमिक मास किती आहे 1 μ आहे ना, सांगा ओके डिवाइड बाय 1. ही किती आलं 4.07 आले ना मोल्स आहेत, सांगा 4.07 मोल्स आले हायड्रोजनचे. त्याच पद्धतीने आता कार्बनचे मोल्स काढायचे. कार्बनचे मोल्स कसे काढणार पर्सेंटेज डिवाइड बाय एटॉमिक मास ऑफ कार्बन. कार्बनचे पर्सेंटेज किती आले किती आपली 24.27 ओके डिवाइडेड बाय एटॉमिक मास किती कार्बनचं आहे 12 ना. किती आलं बघा मग हे किती आलं कार्बन साठी 2 पॉइंट समथिंग येणार ना, 2.02 येणार आहे. 2.022 अशा पद्धतीने येईल का. हे मोल्स आले कार्बनचे मोल्स आले. ओके मोल्स ऑफ कार्बन. आता कुणाचे आले क्लोरीनचे. क्लोरीनचे मोल्स बघा, क्लोरीनचे मोल्स कसे करणार पर्सेंटेज डिवाइड बाय एटॉमिक मास. क्लोरीनचे पर्सेंटेज किती आहे 71.65 ओके हे इथं तो निघा 71.65 डिवाइड बाय एटॉमिक मास. किती एटॉमिक मास आहे क्लोरीनचं. क्लोरीनचा एटॉमिक मास 35.5 बघा हे आपण घेणार आहे. आता हे 30.5 चा डबल केले की 71 येईल ना, बघा मग हे किती आलं 2.02 आलं. हे पण 2.0 बघा हे अशा पद्धतीने आपल्याला येणार आहे. ओके आता सगळ्यांचे नंबर ऑफ मोल्स मिळाले तुम्हाला, मिळाले की नाही. हे हायड्रोजनचे नंबर ऑफ मोल्स, हे कार्बनचे नंबर ऑफ मोल्स आणि हे क्लोरीनचे नंबर ऑफ मोल्स मिळाले तुम्हाला. आता मग परत रूल काय सांगतोय बघा. पुढचा रूल काय आपला काय सांगितलंय रूल आपण द रेशो काय सांगितलंय नंबर ऑफ रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट इज डिटरमाइंड. आता रेशो काढायचा. रेशो आपण घेऊया, या सगळ्यांचा रेशो घ्या. ओके रेशो कसं घेणार रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स. आता रेशो घ्या नंबर ऑफ मोल्स. तर तो रेशो कुणाचा आहे बघा हायड्रोजन
कार्बन ऑक्सिजन असा रेशो आहे ना. तर हायड्रोजन कार्बन ऑक्सिजन, हायड्रोजन किती आहे रे 4.07 नंबर ऑफ मोलचा रेशो घ्यायचा. हायड्रोजन H2 कार्बन H2 ऑक्सिजन, सॉरी ऑक्सिजन नाही तर कोण आहे क्लोरीन आहे. ओके हे बघा इथं 4.07, कार्बन किती आहे 2.02 चल का. त्यानंतर क्लोरीन किती आहे आपला 2.02. आता लक्षात घ्यायचं ही तुम्हाला रेशो आपण घेतलेला आहे, त्या रेशोचं कशामध्ये कन्वर्जन करायचं, सिम्पलेस्ट होल नंबर रेशो मध्ये कन्वर्जन करायचं. चल का सिम्पलेस्ट होल नंबर रेशो लावायचं. आता लक्षात घ्या सगळ्यात स्मॉल नंबर ऑफ मोल्स कुणाचे आहेत बघायचं. आता इथं कार्बन आणि क्लोरीनचे दोघांचे पण स्मॉल आहेत. ज्याचा नंबर ऑफ मोल्स सगळ्यात स्मॉल आहे त्या नंबर ऑफ मोल्स न सगळ्यांना डिवाइड करायचं. चल का ज्याचे नंबर ऑफ मोल्स सगळ्यात कमी आहेत त्या नंबर ऑफ मोल्स न सगळ्या एलिमेंटच्या नंबर ऑफ मोल्सला डिवाइड करायचं. बघा इथं आता 2.02 सगळ्यात स्मॉल आहे ना, त्यानं सगळ्यांना डिवाइड केलं तर किती सांगा इथं किती येणार रेशो 2s1s किती येणार 2h2 1h2 1 येणार ना, बरोबर आहे की नाही. हे डबल आहे ना इथं 2 चा डबल 4 ना, तर 2h2 1h2 काही मायनर फ्रॅक्शन येतील नाही असं नाही. ते मायनर फ्रॅक्शन काय करायचं निग्लेक्ट करायचं आपण सांगितले रूल्स मध्ये. सो का की त्यामुळे सिम्पलेस्ट होल नंबर रेशो आला पाहिजे, सिंपल पाहिजे होल नंबर पाहिजे लक्षात घ्या. आणि काही वेळा जर आपल्याला जर फ्रॅक्शन जर लार्ज असेल, समजा असं तुम्हाला आला असेल फ्रॅक्शन तर 1.5:1 असं जर आला असेल काही याच्यामध्ये तर हे निग्लेक्ट करून चालणार नाही. ते 0.22 तर 0.022 त्यामुळे निग्लेक्ट केलंय. असं जर असेल तर एखादा इंटेजर घेऊन मल्टिप्लाय करायचा इक्वल होल नंबर करण्यासाठी. समजा आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय ना सांगायचं किती ना सांगायचं समजा किंवा आपण इथं 3 ने जर मल्टिप्लाय केलं किंवा 2 ने मल्टिप्लाय केलं किती होणार सांगा. तर 2 ने मल्टिप्लाय केलं तर कसं होणार 3 होईल का नाही तर 3 होईल ना 3h2 तर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 15 होणार ना, म्हणजे 30 मध्ये तर 0.1 आहे ना 3.0 होईल. त्यामुळे 2h2 3h2 असं होईल ना हे, बरोबर आहे की नाही. अशा पद्धतीने ते इंटिजर घेऊन मल्टिप्लाय करायचं एखादा फॅक्टर असेल तर. चल का इथं पण एकदम निग्लिजिबल आहे 0 पॉइंट आहे लक्षात घ्या 4.07 आहे 2.02 आहे. त्यामुळे इथे एकदम फ्रॅक्शन मध्ये येणार आहे ते मायनर फ्रॅक्शन निग्लेक्ट करायचं. काही वेळी लार्ज जर फ्रॅक्शन येत असेल डायरेक्ट पॉइंट नंतर एखादा लार्ज नंबर येत असेल तर ते निग्लेक्ट करून चालणार नाही. इथं आपण एखादा कन्व्हिनियंट फॅक्टर घेऊन ते मल्टिप्लाय करून होल नंबर करून घेणार. चल का त्याचे प्रॉब्लेम सुद्धा आपण पुढे बघणार आहे. चल का हे लक्षात येईल ना की सिम्पलेस्ट रेशो कसा केलाय लक्षात येईल सगळ्यांना. नंबर ऑफ मोल्सचा सिम्पलेस्ट रेशो करायचा कसा करायचा, ज्याचे नंबर ऑफ मोल्स कमी आहे त्याच्या नंबर ऑफ मोल्सला सगळ्यांच्या नंबर ऑफ मोल्सला डिवाइड करायचं, त्यावेळी आपल्याला सिम्पलेस्ट रेशो मिळणार आहे. आता पुढे काय रूल आहे बघा आपला सिम्पलेस्ट रेशो मिळाला आपला. ओके आता 5th नंबरचा रूल आहे बघा तुमचा. द होल नंबर ऑफ द रेशो of the number of moles of the element are written as subscript to the right side of the corresponding atoms to obtain the empirical formula. चल का आता होल नंबर रेशो आला की नाही, हा होल नंबर रेशो कुठे ऍड करायचा एटमच्या राईट साइडला. कुठले कुठले एटम्स आहेत आपले हायड्रोजन कार्बन क्लोरीन यांच्या राईट साइडला ऍड करा. कसं ना बघा आपण हायड्रोजन आहे इथं कार्बन आहे त्यानंतर ऑक्सिजन आहे. कार्बन हायड्रोजन किती आला रेशो 2 आलाय ना, राइट साइड ऍड करा ना. कार्बनचे पण राइट साइडला एकच आहे ना, ऑक्सिजन पण एकच ना. चल का सॉरी क्लोरीन आहे चल का आणि एकच आहे ना सांगा. हे समजा की आपण असं घेतलं CH2Cl. ओके असा आपला इम्पिरिकल फॉर्म्युला येईल की नाही. चल हा आपला काय झाला इम्पिरिकल फॉर्म्युला झाला लक्षात घ्या. हा तुम्हाला काय मिळाला इम्पिरिकल फॉर्म्युला मिळाला आहे लक्षात घ्या. लक्षात येईल सगळ्यांना इम्पिरिकल फॉर्म्युला कसा काढला लक्षात येते. आता ह्याच्यानंतर तुम्हाला जर या ठिकाणी ह्याचाच मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचा असेल तर पुढे कसं कन्व्हर्जन करायचं बघा. इम्पिरिकल फॉर्म्युला असेल का जो तुम्हाला सिम्पलेस्ट होल नंबर रेशो मिळतो. आपण डेफिनेशन सुद्धा सांगितलं इम्पिरिकल फॉर्म्युलाचे. इम्पिरिकल फॉर्म्युला काय असतो सिम्पलेस्ट रेशो ऑफ atoms of elements.
ओके. इलेमेंटच्या ॲटमचा सिम्पलेस्ट रेशो असतो. ते सिम्पलेस्ट रेशो आपल्याला मिळालाय. जे सबस्क्रिप्ट येतात ते ॲटमच्या राईट साईडला ऍड करायचं. ओके. त्यामुळे कार्बनचा एकच आहे, त्यामुळे इथं पुढे नाही तर चालतं. हायड्रोजनचा 2 आहे, त्यामुळे राईट साईडला ओके H2 आला. क्लोरीनचा एक आहे ना CH2Cl. आता इम्पिरिकल फॉर्म्युला तुम्हाला मिळालेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला समजा ह्याचमध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला जरी काढायचा असेल तर तो कसा येणार आहे बघा. हे ह्या साईडचं झालं ना. ओके. इथं मी आता लिहितोय बघा. तुम्हाला मोनोमर मास ऑलरेडी दिलेला आहे, इथं 98.96 दिलेला आहे. आता तुम्ही डायरेक्ट लास्ट स्टेप बघू शकताय. लास्ट स्टेप आपली काय बघा. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायची स्टेप आहे. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा काढला तो मोलर मास ऑफ दी सबस्टन्स पहिल्यांदा काढायचा आहे. मोलर मास आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे 98.96 दिलेला आहे. त्यानंतर रेशो ऑफ मोलर मास ऑफ दी सबस्टन्स टू दी इम्पिरिकल फॉर्म्युला मास, त्याला आपण काय म्हणणार आहे R असं म्हणणार आहे, स्मॉल r. बघा एकदम इथे असं रेशो घ्यायचा आहे ना कुणाचा, मोलर मास ऑफ दी सबस्टन्स, रेशो ऑफ molar mass of substance to the empirical formula mass. Okay, मग कसं येणार आहे empirical formula mass ratio of molar mass of the substance to the empirical formula mass. आपलं कसं येणार बघा, इम्पिरिकल फॉर्म्युला मास ऑफ द सबस्टन्स. तुम्हाला आता मोलर मास ऑलरेडी दिले ना. मोलर मास ऑफ द सबस्टन्स डिवाइडेड बाय इम्पिरिकल फॉर्म्युला मास ऑफ द सबस्टन्स, यांच्या रेशोला आपण काय म्हणतोय, देन इट इज से r म्हणले का, स्मॉल r. तर त्याला आपण r म्हणणार आहे. मग मोलर मास किती दिले तुम्हाला 98.96 दिले की नाही. 98 के मोलर मास 98.96 ग्रॅम दिलेला आहे. आता इम्पिरिकल फॉर्म्युला मास काढायचा आहे. इम्पिरिकल फॉर्म्युला मास कसं काढणार, इम्पिरिकल फॉर्म्युल्यावरून काढायचं असतं. इम्पिरिकल फॉर्म्युला कुठला आहे आपला CH2Cl ना. त्याच्यावरून आपण आपल्याला इम्पिरिकल फॉर्म्युला मास काढायचा आहे CH2Cl. कसं येणार बघा. मग याच्यामध्ये इम्पिरिकल फॉर्म्युला मास ओके. हा इम्पिरिकल फॉर्म्युला कोणाचा आहे आपला CH2Cl चा आहे. बघा इथं कार्बन एकच आहे ना, राईट आहे. हायड्रोजन किती आहेत आपले 2 आहे. 2 into हायड्रोजन प्लस काय आपला क्लोरीन एकच आहे ना. आता लक्षात घ्या 98 डिवाइड बाय कार्बन बघा किती असतो, कार्बनचा ॲटॉमिक मास 12 असतो ना, ते आपल्याला दिलंच आहे. हायड्रोजन 2 आहे, एक हायड्रोजनचं 1 असतं ना. ॲटॉमिक मास हायड्रोजनचं दिलेलं आपल्याला. क्लोरीनचे किती आपलं 35.5. चल का हे करायचं 98 डिवाइड बाय किती झाले 12 प्लस 2 प्लस 35.5. ओके बघा लक्षात कसं आहे ना. मग आता इथं 98 डिवाइड बाय 12 प्लस 2 किती झालं 14. 14 प्लस 35.5 किती झालं हे 40. बघा इथं हे 0.5 याच्यातच राहील ना तुमच्या इथं हो का. हे 5 आणि 2 किती झालं 7 झालं ना. 7 आणि 2 9 झालं. चल का हे 9 आणि 3 चल का 3 आणि हा 1 किती झालं 4 झालं. हे किती झालं आपलं 49.5. हे काय झालं ते आपलं इम्पिरिकल फॉर्म्युला मास. कसं का इम्पिरिकल फॉर्म्युला मास कसं करायचं लक्षात आहे ना. जो तुम्हाला इम्पिरिकल फॉर्म्युला मिळणार आहे त्या इम्पिरिकल फॉर्म्युल्यामधील सगळ्या ॲटमच्या ॲटॉमिक मासची ऍडिशन करायचं. चल का कार्बन एकच होता म्हणून आपण इथे त्याचा 12 घेतला आहे. चल का हायड्रोजन 2 होते, 2 into हायड्रोजन केलंय. एका हायड्रोजनचं 1 ना, 2 हायड्रोजनचं 2 आलं आणि एका क्लोरीनचं 35.5 होतं आपण. त्यामुळे आपण हे ऍडिशन करून इथं 49.5 आलं. आता त्यानंतर 49.5 98 डिवाइड बाय 49.5 जर केलं हे तुम्हाला किती येतं सांगा. त्याची व्हॅल्यू किती मिळते 49.5 हिचा डबल आहे की नाही नाही. आता हे किती झालं 2 आलं ना. म्हणजे r ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, स्मॉल r कुणाचा रेशो आहे
मोलर मास ऑफ सबस्टन्स डिवाइड बाय एम्पिरिकल फॉर्म्युला मास. क्लियर झालं ना. एम्पिरिकल फॉर्म्युला मास कसं काढलं ते मोलर मासचा दिलाय. एम्पिरिकल फॉर्म्युला मास आपण काढून घेतले एम्पिरिकल फॉर्म्युल्यावर. हे R ची व्हॅल्यू किती आली रे आपल्या 2 आली ना. आता आपण शेवटी बघा मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचा. फॉर्म्युला काय मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू काय R इनटू एम्पिरिकल फॉर्म्युला. चल का इथे लिहा मॉलिक्युलर फॉर्म्युला is equal to R into empirical formula. चल का molecular formula is equal to R into empirical formula. तर चलो आता R ची व्हॅल्यू किती आहे आपली 2 आहे ना. empirical formula कुठला आहे आपला CH2Cl बरोबर. किती आलं सांगा हे पुढे मॉलिक्युलर फॉर्म्युला आता हे आपण राईट साइडला ऍड करायचं. 2 ने मल्टिप्लाय केला कार्बनला 2 into कार्बन C2 झालं. राईट साइडला द्यायचं 2 into H2 4 झालं ना. हायड्रोजन 4 आहे 2 आहे 2 into 2 4 झालं ना. इथं C2H4 झालं आणि क्लोरीन किती आहे एकच आहे. क्लोरीनला मल्टिप्लाय केलं की Cl2 झालं. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय झाला तुमचा C2H4Cl. कसं आहे ना. प्रॉब्लेम क्लियर आहे. याच्यात काय डाऊट आहे प्रॉब्लेम मध्ये कसं लाईन आहे. अशा रीतीने हा तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला मिळेल आणि हा तुम्हाला काय मिळणार आहे एम्पिरिकल फॉर्म्युला मिळणार असं. कसं होता ओके. अशा रीतीने हे सॉल्व करायचं तुम्ही. त्याच्यात काय डाऊट आहे तर चलो. तर त्यानंतर नेक्स्ट मी इथे घेतो पुढचा प्रॉब्लेम. चला हे रूल्स तुम्हाला सगळे पाहिजे लक्षात घ्या. रूल्स एक्झामला विचारत नाही फक्त प्रॉब्लेम्स. का ते प्रॉब्लेम्स आपल्या रूल्स माहिती असतो प्रॉब्लेम सोडवता येणार. नेक्स्ट बघा याच्यामध्ये आता पुढचा प्रॉब्लेम आपला काय आहे. अ कंपाउंड विथ मोलर मास compound with molar mass a compound with molar mass 159 was found to be contained okay was found to be contained 39.62% copper 39.62% copper and 20.13% sulfur 20.13% sulfur suggest molecular formula for the compound. Suggest molecular formula for the compound. So this molecular formula for the compound. Atomic mass आपल्याला दिलेला आहे सगळ्यांचं. Atomic mass कॉपर चा आपल्याला दिलेला आहे 63. त्यानंतर सल्फरचं दिलेलं आहे 32 आणि औषध दिले आपल्याला 16. ओके लक्षात घ्या. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला ह्या प्रॉब्लेम मध्ये काढायचा आहे.
आता गिवन व्हॅल्यू काय काय दिलेत आपल्याला बघा सुरुवातीला. गिवन काय याच्यामध्ये बघा, मोलर मास तुम्हाला दिलाय. मोलर मास किती दिलाय रे? 159 ग्रॅम दिलाय तुम्हाला. त्यानंतर पर्सेंटेज दिलाय कॉपरची. पर्सेंटेज ऑफ कॉपर, सीएम असे कॉपर किती दिले आपली याची 39.62% हे आपल्याला पर्सेंटेज दिले आहे. त्यानंतर सल्फरची पर्सेंटेज ऑफ सल्फर 20.13% ही सल्फरची पर्सेंटेज दिलेली आहे. त्यानंतर परत काय म्हणजे सजेस्ट मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला करायचा, ॲटॉमिक मास आपल्या सगळ्यांचं दिलेला आहे. ॲटॉमिक मास कॉपरचं दिलं आपल्याला 63, परत ॲटॉमिक मास सल्फरचं दिलं आहे 32 आणि ऑप्शनचं पण दिलेलं आहे 16. आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला करायचा. मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट करायचा. कसं करणार आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा. त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला काय करायचं, सगळ्या एलिमेंटची पर्सेंटेज आपल्याला एक्सपेरिमेंट वरून दिली जाते. ठीक आहे, आपल्याला काढायला लागत नाही, दिलेले आहे. मग त्यानंतर काय करायचं, आपल्याला दिलेल्या एलिमेंटच्या पर्सेंटेजची सम 100 येते की नाही ते बघायचं. सम ऑफ पर्सेंटेज ऑफ एलिमेंट मस्ट बी 100%. इथे बघा 100 पर्सेंटेज ऑफ कॉपर प्लस पर्सेंटेज ऑफ सल्फर. कॉपरची पर्सेंटेज किती आहे आपली? कॉपरची पर्सेंटेज 39.62 बरोबर ना. 39.62 दिलेली आहे आपल्याला. प्लस याची सल्फरची किती दिली आहे 20.13%. आता ह्या दोन पर्सेंटेजची ऍडिशन आपण करायचं, सम आपण करायचं की किती येते बघा. किती येते किती ना बघायचं. 3 आणि 2 हे 5 झालं ना. 1 आणि 6 हे 7 झालं. परत हे 9 झालं ना. 3 आणि 2 5 59.75% झाले. 100 होते का? 100% होते का रे? होत नाही ना. 100 होत नसेल तर काय करायचं, काय असणार, कुठला एलिमेंट असणार 100 नसेल तर ऑप्शन असणार. मग ऑप्शनची पर्सेंटेज कशी काढणार तुम्ही? 100 मायनस सम ऑफ पर्सेंटेज ऑफ अदर एलिमेंट्स. चल का, सम ऑफ पर्सेंटेज 100 येत नसेल तर 100% तिथे ऑप्शन असणार आहे. मग ऑप्शनची पर्सेंटेज 100 मायनस सम ऑफ पर्सेंटेज ऑफ अदर एलिमेंट्स. मग एक पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन 100 मायनस 59.75 करायचं. चल का, आता हे आपल्याला काढायचं. किती नाव बघा हे 100 मायनस 40. किती नाव बघा हे 5. चल का, 2 झालं ना. 40. चल का, 40.25% येणार आहे. चल का, ते आपल्याला पर्सेंटेज ऑफ ऑप्शन मिळणार आहे. आता त्यानंतर मग तुम्हाला परत पुढचा रूल काय काढायचा आहे, नंबर ऑफ मोल्स काढायचा आहे. चल का, आता नंबर ऑफ मोल्सच काढायचा. मग नंबर ऑफ मोल्स काढण्याचा फॉर्म्युला काय आहे? नंबर ऑफ मोल्स कसे काढतो? पर्सेंटेज डिवाइड बाय एटॉमिक मास. चल का, आता सुरुवातीला आपण कॉपरचे काढूया. कॉपरचे नंबर ऑफ मोल्स पर्सेंटेज किती आहे कॉपरचे सांगा? किती आहे? 39.62 डिवाइड बाय कॉपरचा एटॉमिक मास किती आहे आपला? 63 बरोबर ना. ओके, डिवाइड बाय 63 ते आपल्याला किती येणार बघायचं? 0.629 येतं. चल का, 0.629 आहे. याचं सिम्प्लिफिकेशन. त्यानंतर सल्फरची आपले नंबर ऑफ मोल्स काढूया. सल्फरचे नंबर ऑफ मोल्स पर्सेंटेज डिवाइड बाय एटॉमिक मास. सल्फरची पर्सेंटेज किती आपली? 20.13. चल का, 20.13 डिवाइड बाय एटॉमिक मास ऑफ सल्फर. सल्फरचा एटॉमिक मास किती आहे? 32 आहे ना. ओके, डिवाइड बाय 32 हे किती आलं बघा?
ह्याची व्हॅल्यू सुद्धा आपली 0.629 आहे. 0.629. ओके. त्यानंतर आता राहिलं कोण विचारलं, ऑप्शन झाले ना. ओके, ऑप्शनचे नंबर ऑफ मोल्स कसे येणार? ओके, कसे येणार सांगा ऑप्शनचे नंबर ऑफ मोल्स. ओके, ऑप्शनची पर्सेंटेज किती आहे? 40.25 ना. ओके, 40.25 डिवाइड बाय ॲटॉमिक मास. ऑप्शनचा ॲटॉमिक मास 16 दिलेलं आहे आपल्याला, बरोबर ना. ओके, ते आपल्याला किती येणार बघा इथं 2.516. हे आपल्याला ऑप्शनचे नंबर ऑफ मोल्स मिळते. या सगळ्यांचे नंबर ऑफ मोल्स काढलेले आहेत. तर नंबर ऑफ मोल्सचा काय घेत असतो? सिम्पलेस्ट रेशो घेत असतो. तर का आल्या नंबर ऑफ मोल्सचा सिम्पलेस्ट रेशो, का रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्सचा रेशो घ्यायचा आणि त्या रेशोचं कन्वर्जन सिम्पलेस्ट होल नंबर रेशो मध्ये करायचं असतं. तर रेशो घ्या ना. कुठले कुठले एलिमेंट्स आहेत? कॉपर, सल्फर, ऑक्सिजन. कॉपरचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत? 0.629 आहेत. 0.629. सल्फरचे किती आहेत आपले? 0.629 आहेत. 0.629. ऑप्शनचे किती आहेत? 2.516. असं आहे ना, बरोबर. 2.516. आता मग सिम्पलेस्ट रेशो करायचा आपल्याला. सिम्पलेस्ट होल नंबर रेशो करायचा आहे. असा रेशो तुमचा चालणार जो रेशो येणार आहे त्याचं कन्वर्जन सिम्पलेस्ट होल नंबर रेशो मध्ये करायचं, फ्रॅक्शन मध्ये नाही. चल का, आता ज्याचे नंबर ऑफ मोल्स कमी आहेत त्याच्या नंबर ऑफ मोल्स न सगळ्यांना डिवाइड करायचं. चल का, ज्याचे नंबर ऑफ मोल्स कमी येतील त्याच्या नंबर ऑफ मोल्स न सगळ्यांच्या नंबर ऑफ मोल्सला डिवाइड करायचं. आता इथं दोघांचे कमी आहे त्यामुळे कुठल्या तरी एक घ्या. 0.629 ला सगळ्यांना डिवाइड करा. किती आलं बघा. त्याला डिवाइड केलं 1 येतं, त्याला केलं 1 येतं, इकडे 2.5 ला केलं किती येतं? 4 येतं ना. हा आपला सिम्पलेस्ट रेशो काय आला? 1:1:4 हा सिम्पलेस्ट रेशो आला ना. मग जो सिम्पलेस्ट रेशो असतो त्यालाच तुम्ही काय म्हणताय? कुठला फॉर्म्युला म्हणताय? इम्पिरिकल फॉर्म्युला. इम्पिरिकल फॉर्म्युला डेफिनेशनच आहे आपली सिम्पलेस्ट रेशो ऑफ ॲटम्स ऑफ कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स. ओके, आता हा जो सिम्पलेस्ट रेशो येणार आहे तर तो सिम्पलेस्ट रेशो तो कुठे ऍड करायचा? ॲटमच्या राईट साइडला. चल का, आता ॲटम्स आपले कुठले? कॉपर, सल्फर, ऑक्सिजन. त्याच्या राईट साइडला आलं ना, काय येणार आहे? CuSO4 येणार. राईट आहे. कॉपर एकच आहे ना, सल्फर एकच, ऑक्सिजन एकच, CuSO. बरोबर आहे ना. हा तुम्हाला काय मिळाला? हा तुम्हाला इम्पिरिकल फॉर्म्युला मिळाला ना. तर काय इम्पिरिकल फॉर्म्युला? की इम्पिरिकल फॉर्म्युला आला तुमचा. हा आपला इम्पिरिकल फॉर्म्युला आला, लक्षात घ्या. इम्पिरिकल फॉर्म्युला. ओके, CuSO4 हा इम्पिरिकल फॉर्म्युला झाला. आता इम्पिरिकल फॉर्म्युला नंतर तुम्हाला काय करायचं? मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचा. ओके, इम्पिरिकल फॉर्म्युला काढल्याशिवाय मॉलिक्युलर फॉर्म्युला काढता येत नाही, लक्षात. आता लक्षात घ्या, आपल्या सुरुवातीला काय केलं पाहिजे? मग R ची व्हॅल्यू काढली पाहिजे. स्मॉल r हा कुणाचा रेशो असतो? मॉलिक्युलर मास ऑफ द सबस्टन्स डिवाइड बाय इम्पिरिकल फॉर्म्युला मास. सो का, आता बघा स्मॉल r हे आपलं काय आहे बघा. R इज इक्वल टू मोलर मास डिवाइड बाय इम्पिरिकल फॉर्म्युला मास. आता इम्पिरिकल फॉर्म्युला मिळाला आपला CuSO4 आहे. मोलर मास तुम्हाला दिलाय. किती मोलर मास आहे? 159 हे दिलेलं आहे. 159 डिवाइड बाय इम्पिरिकल फॉर्म्युला मास. इम्पिरिकल फॉर्म्युला मास म्हणजे इम्पिरिकल फॉर्म्युल्यामध्ये जे आपले एलिमेंट्स आहेत त्या सगळ्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासची काय येणार आहे? सम येणार. चल का, बघा मग कोण आहे रे? कॉपर आहे ना. कॉपरचा ॲटॉमिक मास किती आहे? Cu plus S plus 4 into ऑक्सिजन. ऑक्सिजन 4 आहेत ना. कॉपर सल्फेट आहे आपला. चल का, 159. कॉपरचं 63 आहे ना, सल्फरचं 32. 4 into ऑक्सिजन. एका ऑक्सिजनचं किती आपलं? 60. ओके, हे करायचं. 159 63 plus 32
प्लस 64 चल का हे आपले किती आलं बघा इथं 4 2 5 9 चल का इथं 6 3 9 5 9 आणि हे 5 1 हे 159 असेल हे चल का की r ची व्हॅल्यू आपली 159 आले लक्षात आहे का आता ह्यानंतर सॉरी 159 डिवाइड बाय 159 चल का इथं इंटिग्रल फॉर्म्युला मास होता आपल्या किती आलं रे 159 च आलं बरोबर आहे आता मग r ची व्हॅल्यू किती येणार 1 159 डिवाइड बाय 159 1 आले चल का त्याच्यावर आता मालिकेचा फॉर्म्युला काढून घ्या मालिकेचा फॉर्म्युला कसा आहे ना मग आता मालिकेचा फॉर्म्युला इज इक्वल टू काय r इनटू एम्पिरिकल फॉर्म्युला r ची व्हॅल्यू काढली ना आपण चल का मालिकेचा फॉर्म्युला इज इक्वल टू r इनटू एम्पिरिकल फॉर्म्युला r into empirical formula ओके तर r ची व्हॅल्यू आपली 1 आले एम्पिरिकल फॉर्म्युला काय CS बरोबर आता 1 ने इकडे मल्टिप्लाय केलं तर तेवढंच येणार ना बरोबर आहे ना म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि एम्पिरिकल फॉर्म्युला आपल्याला सेमच मिळणार चल का सेम हा आपला मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे चलो अशा पद्धतीने आपल्याला हा मालिकेचा फॉर्म्युला मिळणार लक्षात एक सगळ्यांना ठीक प्रॉब्लेम क्लिअर आहे याच्यात काय डाऊट आहे का चल का अशा पद्धतीने तुम्हाला एम्पिरिकल मालिकेचा फॉर्म्युला फाइंड आउट करता आला पाहिजे ठीक आहे ओके त्याच्यानंतर दुसरा एक प्रॉब्लेम आपण याच्यामध्ये घेणार आहे तुम्हाला पर्सेंटेज कशी काढायची एखाद्या कंपाऊंड मधील एलिमेंटची पर्सेंटेज कशी फाइंड आउट करायची ऑलरेडी तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला एम्पिरिकल फॉर्म्युला काढत असताना पर्सेंटेज दिली जाते चल का परंतु दिली नसेल तर ती फाइंड आउट कशी करायची एखादा क्वेश्चन असेल फाइंड द पर्सेंटेज ऑफ डिफरंट एलिमेंट्स इन द कंपाऊंड मधील वेगवेगळ्या एलिमेंटची पर्सेंटेज काढा असं जर विचारलं असेल तर ती कशी काढायची हे आपण एक प्रॉब्लेम घेऊ याच्यामध्ये क्वेश्चन काय आपला याच्यामध्ये आता कॅल्क्युलेट द मास पर्सेंटेज ऑफ डिफरंट कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स कॅल्क्युलेट मास पर्सेंटेज calculate mass percentage of different constituent mass percentage of different constituent elements in urea असा एखादा प्रॉब्लेम दिला असेल युरिया मधील डिफरंट एलिमेंटचे आपल्याला पर्सेंटेज काढायचे आहे मास पर्सेंटेज काढायचं आता कुठलाही सबस्टन्स आपण 100 ग्रॅमच कन्सिडर करत असतो 100% मध्ये तो 100 ग्रॅम असणार आहे 100 ग्रॅम मध्ये त्याचं वेट किती असणार आहे बघा इथे युरियाचा जो फॉर्म्युला आहे आता फाइंड आउट कसं करायचं बघा मास पर्सेंटेज आता ह्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला काही दिलेलं नाही सुरुवातीला युरियाचा फॉर्म्युला काय बघा मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ युरिया युरियाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय बघा NH2CO NH2 NH2CO NH2 हा युरियाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे
जे युरियामध्ये 2 नायट्रोजन असतात, 4 हायड्रोजन असतात, 1 कार्बन आणि 1 ऑक्सिजन असतो. हे आपले एलिमेंट्स आहेत. एलिमेंट्स कुठले आहेत सांगा? नायट्रोजन, हायड्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजन. या सगळ्या एलिमेंटचे पर्सेंटेज आपल्याला आता फाइंड आउट करायचं. आता मग लक्षात घ्या, सुरुवातीला मग मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला मोलर मास काढून घ्यायचं. सांगा मोलर मास काढायचं. आता मोलर मास कसं आहे ना बघा. मोलर मास ऑफ युरिया. आता युरियाचं मोलर मास काढायचं आपल्याला. तर इथे कसं काढणार बघा. नायट्रोजन किती आहेत रे? 2 आहेत ना. 2 into नायट्रोजनचा ॲटॉमिक मास. 2 into ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन. समजा प्लस आता दुसरे इथं हायड्रोजन किती आहे? 4 आहेत ना. 4 into ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन. नंतर पुन्हा एक कार्बन ना. एकच आहे. ॲटॉमिक मास ऑफ कार्बन प्लस ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. बरोबर ना. एवढेच एलिमेंट आहेत ना आपले. आता मग बघा 2 into नायट्रोजनचा एका आयटमचा मास किती असतं आपलं? 14 असतं. 14 मिळेल. ओके. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री मध्ये 14 आहे. हायड्रोजनचं एकाचं 1 असतं. 1 into 1 4 आहेत ना. प्लस कार्बनचं आता माहिती आपलं 12. ऑक्सिजनचे किती? 16 असतं ॲटॉमिक मास. ओके. आता मग ती 28 झालं. 2 into 14 28 प्लस 4 प्लस 12 प्लस 16. बघा आता ही 28 आणि 4 32 झालं ना. ते 32 आणि 12 आपलं किती झालं? 44 झालं. 44 आणि 16 60 झालं. ओके. म्हणजे ही किती आलं नाही आपल्याला? 60 ग्रॅम. हे आपलं काय आलं? युरियाचं मोलर मास आलं. लक्षात येईल ना. मॉलिक्युलर फॉर्म्युला माहित झाला. मोलर मास ऑफ युरियाचं माहित झालं. आपल्याला आता पर्सेंटेज काढायचं. तर सुरुवातीला मी पर्सेंटेज ऑफ कार्बन घेतो. पर्सेंटेज ऑफ कार्बन. तर कार्बनची पर्सेंटेज कशी काढायचं बघ. टोटल युरियामध्ये लक्षात घ्यायचं. टोटल युरियामध्ये काय करायचं बघ. युरियाचं वेट किती आहे? मॉलिक्युलर मास 60 आहे. 60 मध्ये कार्बन किती आहे? 60 मध्ये कार्बनचं वेट किती आहे? 12 ग्रॅम आहे ना. चल का बरोबर. पर्सेंटेज काढायला म्हणजे आपण 100 ग्रॅम सबस्टन्स कन्सिडर करत असतो ना. आणि 60 ग्रॅम युरियामध्ये कार्बन 12 ग्रॅम आहे. तर 100 ग्रॅम मध्ये किती असणार? बरोबर नाही. 60 ग्रॅम युरियामध्ये कार्बन 12 ग्रॅम आहे. तर 100 ग्रॅम युरियामध्ये कार्बन किती असणार आहे? चल का म्हणजे ते कसं काढणार आहे? हे 60 ग्रॅम युरियामध्ये कार्बन किती आहे? 12 आहे. बरोबर आहे नाही. 60 मध्ये 12 आहे ना. तर 100 ला किती असणार? पर्सेंटेज करणार म्हणजे 100 ने मल्टिप्लाय करणार ना आपण. बरोबर आहे नाही. हे आपलं किती आलं बघा. आता याच्यामध्ये किती आलं? 20%. बरोबर. चल का हे 20% येतात. कार्बनचे पर्सेंटेज 20 आले. बरोबर आहे ना. की 120 आले नाही. चल का असं केलं. हे 0 0 केला. 12 into 10 120. 120 by 6 किती झालं? 20 झालं ना. काय तुम्ही करा झालं. ओके 20 झालं. हे 20% झालं. पर्सेंटेज ऑफ कार्बन 20% आले. त्यानंतर आता नेक्स्ट आपण बघूया याच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनची पर्सेंटेज कसं येणार? ऑक्सिजनची पर्सेंटेज कसं होणार? सेम आता 60 ग्रॅम युरियामध्ये ऑक्सिजन किती आहे? 16 ग्रॅम आहे ना. तर 100 ग्रॅम मध्ये किती असणार? चल का 60 ग्रॅम मध्ये 16 ग्रॅम आहे. तर 100 ग्रॅम मध्ये किती? 100 ने मल्टिप्लाय करायचं. पर्सेंटेज काढायचं. आता हे 0 0 केलं. चल का हे 16 into 10 160 by 6 म्हणजे किती झालं? हे 26.67 येतं. 67%. चल का ते आपली ऑक्सिजनची पर्सेंटेज आली. त्यानंतर आता नायट्रोजनची पर्सेंटेज आपल्याला काढायचं. पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन. नायट्रोजनची पर्सेंटेज बघा. 60 ग्रॅम युरियामध्ये नायट्रोजन किती आहे?
28 आहे की नाही, 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन, एका नायट्रोजन 49, 2 आहेत. 60 ग्रॅम एरियामध्ये नायट्रोजन 2 आहेत ना, 2 आयटम्स आहेत, 2 आयटमचं वेट किती आहे, 28 आहे. 60 मध्ये 28 ग्रॅम नायट्रोजन आहे, तर 100 ग्रॅम मध्ये किती असणार मग, 100 चा मल्टिप्लाय केला, पर्सेंटेज करायचं आहे. बघा मग याचं सिम्प्लिफिकेशन आपल्याला करायचं आहे. 280/6 हे आपलं 46.67% येईल. 46.67%. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा याच्यामध्ये आता दुसरा आपला कोण झाला याच्यातला, आता हायड्रोजन आले ना, पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन 60 ग्रॅम मध्ये हायड्रोजन किती आहे, 60 ग्रॅम एरियामध्ये हायड्रोजन किती आहे, 4 ग्रॅम आहे, बरोबर आहे ना. तर 100 ग्रॅम एरियामध्ये किती असतात, इंटू 100. तर का हे आपलं किती येणार बघा, याची पर्सेंटेज जे आहे ती 6.67%. 6.67% आहे. एवढी पर्सेंटेज आपली आलेली आहे. कसं बघा सगळ्यांची पर्सेंटेज, आता सगळ्या पर्सेंटेजची सम करून बघा तुम्ही, 100 येते की नाही बघायचं, ते सगळ्यांची सम करून बघा. बघा पर्सेंटेज कार्बन, पर्सेंटेज ऑक्सिजन प्लस पर्सेंटेज नायट्रोजन प्लस पर्सेंटेज हायड्रोजन, हे सगळ्यांची सम करून बघा. 20 प्लस 20% प्लस 26.67% प्लस 46.67% प्लस 6.67%. हे सगळ्यांचे सम किती होते बघा, 100 येते की नाही, ते सगळ्यांचे सम 100% येते लक्षात. हे लक्षात ठेवायचं. लक्षात ना सर, हे पर्सेंटेज काढायचं आहे. कसं काढलेलं असतं ना, मास पर्सेंटेज कॅल्क्युलेट करा म्हणजे की त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला घ्यायचा. मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावर त्याचं मोलर मास काढून घ्यायचं असं. मोलर मास काढलं की अशा पद्धतीने हे पर्सेंटेज काढायचं. तर का दिलेल्या सबस्टन्सचं वेट मोलर मास, की त्याच्यामध्ये तो इलेमेंट किती आहे बघायचं, त्याला 100 ने मल्टिप्लाय करायचं. लक्षात ना, यात काय डाऊट आहे का. तर ह्या टाईपचा कुठलाही प्रॉब्लेम आला तर तुम्ही सॉल्व्ह करू शकताय ना, ते लक्षात ना. तर आपलं डिटर्मिनेशन ऑफ इम्पिरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला झालं. की आता नेक्स्ट याच्यामध्ये जे आहे ते आपलं केमिकल रिॲक्शन्स अँड स्टॅचिओमेट्री. हे केमिकल रिॲक्शन्स आणि स्टॅचिओमेट्री, स्टॅचिओमेट्रीचे प्रॉब्लेम्स आपले कसे आहेत ते आपण आता नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ओके, थँक्यू.